अगं बाई, काय मनात मांडे फुटून राहिलेत ते आणि अगदी चेहऱ्यावर दिसू लागलं की. आत्या, मी याचीच वाट बघत होते नाही का? पण लय खुश होऊ नकोस आत्या. आता सत्यजित आणखी काय करेल याची कल्पना कर. मंजिरी गप्प बसणार आहे बे. ती काय करणार आहे? ती बिचारी तर स्वतःच घर सोडून गेली. काय आहे, ज्याला लांब उडी मारायची असते ना तो 2 पावलं मागे येतो. तशी मंजिरी बी 2 पावलं मागे सरकली. असं काहीही नाही आत्या. ती तर सत्यजितची खोटं बोलून मंजिरी खोटं बोलत नाहीये. तुला काय माहित? मला असं बोलायला आवडत नसलं तरी 50 पावसाळं जास्त पाहिले तू. खऱ्यातलं खोटं आणि खोट्यातलं खरं कळतं ना. पण खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करता येतं, करायचं असेल तर. आणि त्यासाठी 50 पावसाळे बघायची गरज नाही आत्या. निम्म्यातच काम होतं नाही का? असं ते कसं काय? आता बघच तू. येऊ दे सत्यजितला, मग बघ खरं आणि खोटं. मला हवे तसे रंग मी कसे बदलते ते. आले, देऊन येते मावशीला. वहिनी, अहो तुम्ही इथे अशा उभ्या आहात? वहिनी, मी तुमच्याशी बोलतोय. मावशी, अहो काय झालं? तुम्ही मला असं अर्जंटली बोलून घेतलं. आणि सत्यजित कुठे? वहिनी इथे अशा उभ्या. हे बघ, तू आज चल, मग बोलूया आपण. आपण वहिनी काहीतरी बोला तुम्ही. नाही विहंग, आता तुझं कुठलंच बोलणं तिच्या कानापर्यंत पोहोचणार नाही. आपण वहिनी नक्की झालंय तरी काय? सत्यजीतच्या शब्दाखेरीज तिला काहीच ऐकू येणार नाहीये. तू आज चल. मावशी, काहीतरी खाऊन घेतेस? नकोय मला. असं काय करतेस? मग अशी ज्यूस पण नाही घेतलास. मावशी, तू नाही खाल्लंस तर तुला बरं नाही वाटणार, त्रास होईल. माझी दोन्ही मुलं अशी उन्हातान्हामध्ये हाल सोसत असताना मी नाही काही खाऊ पिऊ शकणार आहे. मावशी, मग निदान या मुलीसाठी तरी काहीतरी खा. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, त्रास होईल तुला. प्रिया, जे व्हायचं ते होऊन जाऊ देत एकदाच. मावशी, असं का बोलतेस? बास झालं आता. हे सगळं थांबवायलाच हवं. मला काही माहिती नाही. मी आत्ता बाहेर जाते आणि मंजिरीचा हात पकडून तिला घरात घेऊन येणार आहे. मला काही ऐकायचं नाही. खूप होत. मंजिरीचा फोन आहे हा. मंजिरीच्या काकांचं आहे. हॅलो मंजिरी मॅडम, कशा आहात? मी शालिनी बोलते. हो शालिनी ताई. मंजिरी कुठे आहे? मंजिरी बाहेर आहे, वाळवण काढायला गेली. फार गुणी आहे हो तुमची मुलगी. 1 मिनिट स्वस्थ बसत नाही. सारखं काही ना काहीतरी काम काढून करत बसते.
एवढे नोकर चाकर आहेत आमच्या घरात, पण स्वतः सगळीकडे धावपळ करत असते. सांगितलं तरी ऐकत नाही. कसे आहेत सगळे तिकडे? मजेत मजेत, एकदम मजेत आहेत सगळे. मी गोव्यात होतो, आज पुण्याला जाता जाता कोल्हापूरला थांबणार आहे. मंजिरी देऊ का तिला आपण? हा द्या ना, जरा तिला सरप्राईज देतो.